इरोडा वेंकटप्पा रामस्वामी चळवळीतील कार्यकर्ते त्यांना पेरियार किंवा थंताई पेरियार म्हणत. भारतातील वंचिताचा पहिला आवाज. पेरियार यांनी तामिळनाडूत द्राविडियन मुवमेंट सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी जातीच्या उत्तरंडी विरोधात लढा उभारताना ब्राह्मण समाजाला कडाडून विरोध केला. पेरियार यांच्या या विचारसरणीचा मोठा पगडा देशभरातील दलित चळवळीवर राहिला. पेरियार यांच्या विचारसरणीप्रमाणेच काशीराम यांनी बाम सेफची स्थापना केली. पुढे हा लढा त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून राजकीय पटलावर आणला. मात्र काशीराम यांच्या पश्चात बसपाची वाहतात झाली आणि प्रकाश आंबेडकर आयत्या बिळावर नागोबा झाले. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या मताच्या गणितांची. दलित चळवळीत काशीराम यांच्या बामसेफचे स्थान मोठे आहे. काशीराम यांच्या बामसेफचा कार्यकर्ता अत्यंत निष्ठावान आणि चळवळीला समर्पित होता आणि आजही आहे. त्याची वैचारिक बैठक पक्की आहे. म्हणून तर बसपाने काँग्रेसचा भाजपला घाम फोडला. पेरियार यांच्या पुढे एक पाऊल जात काशीराम यांनी काँग्रेस आणि भाजपला साप आणि नागाची उपमा दिली. काशीराम म्हणायचे, भाजप नागनाथ है वो दिखता नहीं है, कांग्रेस सांपनाथ है वो दिखता है मगर ज्यादा जहरीला नहीं है, भाजप जहरीला है इसलिए हम कांग्रेस को कम बुरा मानते हैं. काशीराम यांच्या विचारसरणीने देशातील बहुजन समाज बसपाकडे आपसूक वळला. काशीराम यांच्या या पश्चात मात्र मायावती यांच्या नेतृत्वाने बसपा हा पक्षच संपत आणला. पण काशीराम यांच्या विचारांचा प्रभाव असलेला मोठा वर्ग आजही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना स्वीकारत नाहीये. हा वर्ग कोणाकडे वळला? महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा वर्ग बाबासाहेबांचे नातू डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे वळला हे दिसून येते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप विरोधात महाराष्ट्रात लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला तब्बल 37 लाख मते मिळाली होती. एकूण मतांच्या तुलनेत ही मते 7%च होती. पण काँग्रेस आघाडीच्या 6 उमेदवारांच्या पराभवाला वंचित आघाडी कारणीभूत ठरली. प्रकाश आंबेडकर मात्र दावा करतात की काँग्रेस आघाडीमुळे वंचितचे 8 उमेदवार पराभूत झाले. आता हे दावे प्रतिदावे होतच राहतील. मात्र प्रश्न असा पडतो की निवडणुकांपर्यंत चर्चेत येणारे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी एवढ्या मोठ्या संख्येने मतदार येतोच कसा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसला विरोध होता. काँग्रेसची विचारसरणी ब्राह्मणी विचारांचा पगडा असलेली आहे असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. रिपब्लिकन या शब्दाचा अर्थच प्रजासत्ताक असा आहे. पण बाबासाहेबांच्या पश्चात काँग्रेसने हा पक्ष पद्धतशीरपणे दलित समाजापुरता बांधून ठेवला. पुढे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी हा पक्ष काँग्रेस आणि भाजपच्या दावणीला कसा नेऊन बांधला याचा इतिहास ताजा आहे. नेते जरी काशीराम यांच्या भाषेत सापनाथ आणि नागनाथ यांच्या दावणीला गेले असले तरी मतदार त्यांच्या मागे फरफटत गेला नाही. हा बहुजन मतदार काशीराम यांच्या पाठीशी राहिला. त्यांच्या बहुजन समाज पक्षाचा प्रभाव केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात वाढत गेला. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात बामसेफचा मोठा प्रभाव होता. त्याला खैरलांजी प्रकरणाची देखील पार्श्वभूमी आहे. काशीराम यांच्या पश्चात बसपाच्या पतनानंतरही हा प्रभाव कायम राहिला. पण आता मात्र या मतदारांची फरफट होत असताना त्यांना प्रकाश आंबेडकर यांचा आधार मिळालाय. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून विशेषतः दलित मतदार त्यांच्या पाठीशी नाहीये, तर काशीराम यांच्या केडरचा मतदार आंबेडकर यांच्या पाठीशी आहे. आंबेडकर यांचा राजकीय हेतू काही असेल पण काँग्रेसही नको आणि भाजपही नको असं म्हणणारा बामसेफचा वर्ग आंबेडकर यांना पाठिंबा देताना दिसतोय. बामसेफचा काही वर्ग भाजप नको म्हणून काँग्रेसकडेही वळलाय. शिवाय आंबेडकर यांची भाषणे ही काँग्रेस आणि भाजप विरोधी आहेत. त्याचा प्रभाव इतर काठावरच्या बहुजन समाजावर होतोय. म्हणूनच 2019च्या निवडणुकीत वंचितला दलित समाजाची तब्बल 81% मते मिळाली होती. आंबेडकर यांनी उमेदवार देतानाही काळजी घेतली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या बहुजन समाजाचे जास्त मतदार आहेत त्या समाजाला उमेदवारी देण्याची खेळी त्यांनी केली आहे. 2019ला MIMला सोबत घेऊन वंचितला मुस्लिम मते केवळ 1% मिळाली होती. म्हणून त्यांनी यावेळी अद्याप MIMला जवळ केलेले नाहीये. एक मात्र खरे की काशीराम यांच्या विचार प्रभावाखाली मतदार बहुजन समाजातील काठावरचे मतदार वंचितची सध्याची ताकद बनली. या ताकदीच्या बळावर यावेळेच्या निवडणुकीतही वंचित कोणाला तरी पाडण्यात आणि कोणाला तरी विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. घोडं मैदान दूर नाहीये याची प्रचिती आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.